दबाव आणण्याचा प्रकारही राज्याच्या सरकारकडून केला गेला। हे फार अश्लाघ्य आहे, हे फार वाईट आहे। आणि एकीकडे होमगार्डचे लोक आपलं पेमेंट मागतायत, त्यांना पेमेंट नाही आहे, आरोग्य भरतीवाले पेमेंट मागतायत, ते पेमेंट नाही आहे। ज्या आश्रमशाळा आहेत राज्यातल्या, या आश्रमशाळांच्या लोकांना अजूनही पेमेंट मिळालेले नाहीत। त्यानंतर अंगणवाडी आशा वर्कर यांचे पेमेंट झालेले नाहीत। हा सगळा पैसा म्हणजे एकीकडे आपल्याला एका महिलेच्या हातात 1500 दिसत आहेत, पण त्याच कुटुंबामध्ये जर यापैकी एखादी नोकरी असणाऱ्याला जर डायरेक्ट 30-35 हजाराचा पगार मिळाला असता तर त्याला 1500वर वाढ बघावी लागली नसती। परंतु सरकार आपल्याला लॉलीपॉप दाखवण्याचा प्रयत्न करते आणि असा लॉलीपॉप हा राज्याच्या आर्थिक गतिमानतेला मोठा गतिरोधक असणार आहे। ट्रस्टींना बदलापूरमध्ये जे ट्रस्टी होते शाळेचे, त्या ट्रस्टींना अखेर अटक झालेली आहे। अगोदर आपण पाहिलं तर अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला आणि आता काल दोन्ही ट्रस्टींना अटक झाली, कसं पाहताय? बदलापूरची घटना उलटून इतका काळ उलटून गेलाय की आत्ता ते ट्रस्टींना अटक होणं म्हणजे बैल गेला आणि झोपा केला असा तो कार्यक्रम आहे। एकीकडे घाटकोपर होर्डिंग प्रकरणातला भावेश भिंडेला आपण राज्याच्या बाहेरून उचलून आणला, परंतु तुम्हाला आपटेला उचलणं इतकं अवघड का गेलं? बरं उचलला तर कुठून उचलला? बदलापूरच्या शेजारी कर्जतमधून तुम्ही त्याला उचलला, म्हणजे तो इतके दिवस कर्जतमध्ये होता, मग तो कुणाच्या आश्रयाने राहिला होता? सरकार आणि पोलिसांनी ठरवून त्याला लपवलं का? हे सुद्धा विचार करण्यासारखं आहे। मला वाटतं या सगळ्या प्रकरणाची शहानिशा व्हावी। अक्षय शिंदेचा आधीच खात्मा केलेला आहे। अक्षय शिंदेला संपवल्यानंतर आत्ता पुन्हा नव्याने आपटेला हातात घेतल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं ज्या पद्धतीने आपटेच्या अटकेचा फार्स केला, अटक केली, सुटका केली, तसा फार्स बदलापूरमधल्या आपटेचा होऊ नये ही अपेक्षा असेल आमची। आदित्य ठाकरे यांच्या विरोधात सदावर्ते मैदान कुठेतरी अडचणी वाढवण्याचा प्रयत्न होतोय। कसल्या अडचणी? काहीतरीच बोलता राव। सर्कशीतली लोक उभी राहिली म्हणून काय अडचणी होत असतात होय? काय तरी काय त्याला हे चालतंय त्याच्या। निलेश राणे शिवसेनेमध्ये जात आहे, ते लढणार आहेत आणि जर ते येत असतील तर त्यांना आम्ही पाठिंबा देऊ असं उदय सामंत पण म्हटले। उदय सामंतांचं खास कौतुक, मनापासून अभिनंदन। फक्त विनंती एवढीच, उदय भाऊ जेवढ्या औदार्याने आणि जेवढ्या आपुलकीने आत्मीयतेने मोठं मन करून तुम्ही आत्ता नितेश राणेंचं स्वागत करताय, उद्याला निलेश राणेंचं स्वागत करताय, उद्याला जागा वाटपाच्या खेळामध्ये तुम्ही वाढवलेला भस्मासूर तुमच्याच डोक्यावर बसल्यानंतर थैथयाट करू नका म्हणजे झालं। कारण हे उघड आहे की फडणवीसांना इकडूनही त्यांची माणसं पाहिजेत, तिकडूनही त्यांची माणसं पाहिजेत, पण ही माणसं ज्या पद्धतीने पेरली जात आहेत त्यात शिंदेंच्या उदय सामंतांचा गेम होईल हे भाकीतही उदय भाऊंना माहितीच असेल। रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका।